मी माझ्या अनुभवातून सर्व शेतकऱ्यांना सांगते की त्यांच्याकडे रेन पाईप किंवा ठिबक आहे आणि त्यांना सारखा गोळा करावा लागतो, त्यांनी ही मशीन अवश्य घ्या. नक्कीच फायदा होईल. एवढी जास्त किंमत नाही. त्या मशीनीची फक्त 1700-1800 किंमत आहे आणि कष्ट पण कमी होईल. तर मित्रांनो, मी अर्चना आलबर्ट. तर पहा, आम्ही आलोय सकाळच्या पारी शेतात. तर घरची कामं आवरली आणि आता आलोय शेतात. तर पहा, आज आहे रविवार. तर पहा, काल शनिवारी बाजारला गेलतो आम्ही. काय जुगाड आणले तुम्हाला दाखवते. तर पहा, फौजी साहेब असं काय नाही की कोणती वस्तू आणणार नाही. प्रत्येक टायमाला प्रत्येक वस्तू घेऊन येते. जिथं गरज पडत ना ती वस्तू आणल्याशिवाय राहत नाही. तर पहा, मध्ये पाईपाला बिळं पाडण्यासाठी ड्रिल मशीन आणली, म्हणजे पाईपाला नट. आता हे जुगाड आणले आणि पहिलं पाईपलाईन म्हणजे प्रत्येक ठिकाणी पाईपलाईन निघायची, साकीट निघायचे, म्हणजे बिलकुलही जोर म्हणजे दम नव्हते खात. आम्ही रेन पाईपावर म्हणजे पाईपलाईनीला रेन पाईप जोडले होते ना, म्हणून आहे ना जिथं तिथं साकीट निघायचे. रात्रीचं निम्या रात्रीला पण साकीट निघायचे. इतका आदप व्हायचा, इतका कष्ट व्हायचा. त्यामुळे फौजी साहेबांनी मागल्या वेळेस ड्रिल मशीन आणली होती बॅटरीवरची. डायरेक्ट खिळ मारायचे ड्रिल मशीननी. तर पहा, मग खिळ मारल्याच्या नंतर पाईपलाईन काही म्हणजे कुठं निघलीच नाही. तर पहा, आता परत आम्हाला 4 एकराला रेन पाईप गोळा करायच्यात. मागल्या वेळेस कांदा केला उन्हाळ्यात, इतके रेन पाईप सगळे 4 एकराचे रेन पाईप आम्ही हाताने गोळा केले. मुलं मला थोडी मदतीला असतात आणि मी घरीच सगळे गोळा केले. तर पहा, आता परत 4 एकराचे गोळा करायच्यात म्हणून फौजी साहेब मला तोया का बघून हे आणलंय. तर पहा, आता चला तुम्हाला आता जॉईन करतो आम्ही आणि तुम्हाला दाखवते मी पुढं. तर चला, आता काँग्रेस पण इथं कापला होता काल परवा बाया घेऊन. आता ते जाळायचं काम चाललंय. ते जाळल्याच्या नंतर आपल्याला रेन पाईप गोळा करायचे. तर चला, कसे रेन पाईप गोळा होत्यात ते आपण बघू. तर चलो. तर बा, आता घेतलंय फिट करून, त्याला चाव्या बिव्या घेतल्यात आवळून. तर चला, चल दादा धरती खूप. चला पुढं. पण रेन पाईप पण गोळा केली होती आपल्याला. याच्यात मशीन घालायचं होतं, म्हणजे ट्रॅक्टर पण चालवायचं होतं ना, हे करत होतं ना, हरभरा गोळा करायच्या टायमाला ट्रॅक्टर चालवायचं होतं. म्हणून रेन पाईप इथं एका जागेवर आपण अशी गोळा करून ठेवले. 100-100 फुटाचे शेतात, 100-100 फुटाचे. मग ते एका जागेवर असे गोळा करून ठेवले. पाहता आलीला. आता आम्ही याला जॉईन करून घेतो आणि आवळून घेतो. चल पडन बघ गोळा. आपण एक जणांनी इकून धरून एक जणांनी तिथे दाबून धरायचं आहे ना, त्याच्यावर ठेवा असं. हा, आता दादा पिंगव त्याच्यावर सरळ धरा ना. ओ सरळ धरा. बरोबर आहे. पहा, आता केली सुरुवात. पहा, आपण आता अशा प्रकारे 100 फुटाचा पाईप गोळा करून घेतलाय आणि त्याला बांधण्यासाठी हे मध्ये पण दिले. आपण असं बांधू पण शकतो. तर पहा, आता घेतो आम्ही दोरी कापून आणि बांधून घेते. बांधून घेतल्याच्या नंतर तुम्हाला खोलून दाखवते तर कसं खोलतात. चावी डिल्ली करायची ना, चावी डिल्ली करायची आणि मग पहा आता बदल. हा हा हा, मस्त मस्त. पहा, बंडल झाला. आता टेन्शनच नाही. आता तसाच चपटी मारायची. हा, म्हणजे किती मस्त होते. त्याला घडी नाही, काय नाही, काय नाही, भारी बनते. पहा, आता एक बंडल झालाय गोळा करून. चला, आता दुसरा आम्ही घेतो गोळा करून. तर अशी भरपूर पाईप आहे. 2 एकराची पाईप आहे. 100-100 फुटाच्या अंतरावरती, म्हणजे 8-9 लाईनी आहे. चला, आता आपण घेतो गोळा करून. हिला गाठण सोडायचे. तर पहा, आपण आता 300 फुटाचा पाईप गोळा करून घेतलेले आहे आणि त्याच्यात आपण अजून पण गोळा करू शकतो. पण पहा, आता 3 म्हणजे 100-100 फुटाचे 3 होते ना. पहा, 300 फुटाला भरपूर झाला. लई जड होते. 300 फुटाचं येतं ना, 300 फूट मापाचे. तर पहा, लई भरपूर मोठा गोल मस्त बंडल गोळा झालाय. तर पहा, आता 300 फुटाचे असे आपण बंडल केले. पहा, किती मस्त झाले. आता इकडे तिकडे सरकायला नको. आता टेन्शन नाही. पहा, एक पाठ आता 100 फुटाचा गोळा करून झाले. आता आम्ही पहा, त्याचं टेन्शन नाही. एक माणूस कुठं पण घेऊ शकतो, नेऊ शकतो शेतात.
पा भारी आहे जुगाड मस्त आहे बरं का मित्रांनो. आपलं कष्ट थोडं कमी करण्यासाठी भारी आहे. रेन पाईप म्हणजे चांगल्यापैकी गोळा होत्यात. मला वाटतं दादा तिथं मध्ये जाऊ ना मध्ये मग 100 फुटाची तिकडं जाऊ तिकडं चला. ते मध्ये आहे इकडून आपण रेन पाईप होते इथं इथं कोके त्याच्या म्हणते इथं दिल्लीच राहणार ती मध्ये. तर बा 100 फुटाचे 200 फुटाचं अंतर आहे मध्ये. आपण 100 फुटावर तिथं कापले. आता इकून आणि तिकून दोन्हीकून गोळा करणं होईल. पहा आता आपला खाली इथं हरभरा होता. हरभरा केलाय का दोरे आहे ना बाळा कापलेले. आपल्याला इथं मेथी राहिली गोळा करायची. उद्या सकाळचं करू ते मेथी गोळा उन्हाच्या काढत झालं तर ज्वाऱ्या नको तर अशा ज्वाऱ्या पण काम भरपूर आहे आपल्याला. खाली वावरात दगडा मशीन लावायची. तर पहा थोडं बोटाला लागले आणि मुलांनी कुरमुडी आली 2 वेळा आणि लावितोय हाताला. तुम्ही पाहू शकता. मी काय त्याला बोलले नाही की कुरमुडी आण लावू. काल पण काम करता करता थोडं पायात दसकाट शिरलं चांगलं. शिरमध्ये रक्ताची धार लागली होती त्यामुळे त्याला वाटलं आज पण मम्मीला कुरमुडी आणून लावा. तर पहा कुरमुडी आणून लावली माझ्या मुलाने. तर पहा आपण काँग्रेस कापला होता. ताली जाळायचं काम चाललंय फौजी साहेबांचं. तर पहा इथं किती दुराडा चाललाय. आपलं मशीन इथं लावले आणि पाईप गोळा करायचे ना 500 फुटाच्या अंतरावरचे म्हणजे 5 लाईनी गोळा करून झालेत. अजून 4 गोळा करायच्यात म्हणजे आपले 900 फुटाचं अंतर आहे. म्हणजे 100 फुटाचे म्हणजे 9 आपल्या सब लाईनी आहे. तर आता 5 गोळा करून झालेत. भरपूर प्रमाणात ऊन लागतं आहे आता म्हणजे भरपूर ऊन लागतं आहे. त्यामुळे म्हणलं आता थोडी सुट्टी करावा आणि घरून कणसं आणल्यात. काल शिरूरला बाजारला गेलो तो शनिवारी. काल म्हणजे आम्ही हे आणले होते मकाची कणसं स्वीटकॉर्न म्हणून मागितले होते. त्या बाईनं स्वीटकॉर्न म्हणून आम्हाला गावरानच कणसं दिले. मग आता म्हणलं आपल्याला शेतात जायचे तर शेतात भरपूर प्रमाणात सरपण असतं म्हणजे सरपण असतं त्यावर आपण हुरडा पार्टी करू. तर पहा आम्ही शेतात आलो आहे. आता आम्हाला करायची हुरडा पार्टी. आम्ही 2 प्रकारच्या हुरडा पार्टी करणार आहे. काय काय करणार आहे ते तुम्हाला मी दाखवते. तर चलो आता एक काँग्रेस होता ते काँग्रेस पण जाळला आहे. पहा असा त्या दिवशी कापला होता ना ते म्हणजे वाळला होता. पहा आता जाळून टाकलाय म्हणजे बेनं किती नाही म्हणलं तरी खतम होतं थोडं थोडं. पहा असं जाळले. ते गेले तिकडं. मी इथं बसले होते आराम करत. लय म्हणजे अशी गरमी भरपूर प्रमाणात झाली. ऊन भरपूर लागतंय. तर पहा हे काय करतो चल. तर दादा पण आहे. ऊन लय लागतंय. आज सुट्टी रविवार. दिदी तिचं पेपर होतं ते पेपरला गेली आज रविवारचं. दीदीचा स्कॉलरशिपचा पेपर होता मग ती आज शाळेत गेलेली आहे स्कॉलरशिपचा पेपर देण्यासाठी. तर आमच्या ताली जाळायचं चाललं आहे ना. अजून इकडं पाईप गोळा करायचे राहिल्यात. आता थोडं पोटपूजा करतो खातो थोडंसं आम्ही हुरडा करून आणि मग हे पाईप वापरू. नंतर पहा सगळे तालीला टाकल्यात. आपल्याला याच्यात ट्रॅक्टर चालवायचा होता म्हणून आपण तालीला टाकले होते. त्याला टाकल्यावरती परत गोळा करायचे प्लॅन चेंज झाला आपला म्हणून आता आपण रेन पाईप गोळा करून घरी घेऊन जाणार आहे. तर चला कुठे तपा काल 1 किलोच आणले होते. तपा 1 किलोमध्ये 3 आल्यात कणस. आता घेतो आम्ही सोलून. कसं लागत आहे मस्त आहे ना. तर पहा आपल्या 2 एकराची ती बघ गोळा करून झाले. स्लेरियन पाईप गोळा करून झाल्यात आणि आता आपण करतोय सब लाईन गोळा. आणि सब लाईन
तर पहा आपण सकाळ धरून रेन पाईप गोळा करीत होतो. आपलं रेन पाईप आता 2 एकराची गोळा करून झाल्यात आणि आता सब लाईन पण गोळा करून ठेवायची. तर पहा आता हे कॉक होते रेन पाईपाची, हे पण आपण गोळा करून आता सगळं मटेरियल आपण घरी घेऊन जाणार आहे सावलीत ठेवायला. आता उन्हाळाभर परत ऊन लागून खराब होऊन जाते. आपल्या वस्तू जपून ठेवल्या ना तर व्यवस्थित राहतात. आता पहा रेन पाईप लोक 2च पिकात चालवतात, 2च पिकात चालवतात. आपलं 4 पिकाला आपण रेन पाईप वापर केलेला आहे. पहा आता आपला उन्हाळी कांदा पण त्याच रेन पाईपावर झालाय, सोयाबीन पण झाले आणि आता हा हरभरा पण झालाय ना. आता परत 4थं पीक परत ह्याच रेन पाईपावरून ह्याच सबलाईनवर होणार आहे. पहा आपल्या वस्तू आणि रेन पाईप गोळा करण्यासाठी आपण ही मशीन आली होती काल. तर पहा इतके मस्त रेन पाईप गोळा करून झाल्यात ना. तर पहा नाही तर आम्ही एवढे 3 वेळा रेन पाईप हातानेच गोळा करत होतो, पण आता ह्या वेळेस मशीन आली तर एका दिवसात सगळे रेन पाईप गोळा करून झाले. सकाळ धरून 9 वाजेपासून आता संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रेन पाईप आणि सगळी कामं ओके मध्ये झाली. तर चला आता जातो आम्ही घरी. तर पहा आता घेतो आम्ही नळ्या बांधून, परत नाही एक एवढाच मध्ये बांधता का. आता सब लाईन बांधून झाली. आता एक दिवस पिकअप आलं ना सगळं आपलं घरी घेऊन जायचं आहे. चलो. तर आपण दिवसभर पाईप गोळा केले, सगळं शेतातलं काम केलं, त्यानंतर घरी आलो तर फ्रेश झालो आणि आता संध्याकाळच्या पारी पोरांची आणि फौजी साहेबांची फरमाईश होती की संध्याकाळच्या पारी आपल्याला समोसे करायचे. तर पाणी एवढं दमलंय शेतात आणि आता संध्याकाळी समोसे करायला आपण घेतले. तर पहा मस्त इमली चटणी केली, इथं मिरचीची पण चटणी केली मस्त आणि पुदिने टाकून. तर आता समोसे करतो आणि नंतर आम्ही